नरेंद्र मोदी आज राज्यात फिरतात तर उद्या ते गल्लीतही फिरतील। त्यांनी गल्लीतही रॅली करावी, त्यांनी महाराष्ट्र बघावा, महाराष्ट्राचं प्रेम काय असतं हे त्यांना कळालं, पण महाराष्ट्राचा शाप काय असतो हे त्यांनी अनुभवावं, असा जोरदार हल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलाय। खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनासाठी मुलाखत घेतली होती। यावेळेस त्यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला, तर दुसरीकडे त्यांनी औरंगजेबाचा मुद्दा हा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकतो का असा सवाल देखील उपस्थित केलाय। त्यावरून सुद्धा त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। त्यांना त्यांचा आवडता केक जो पाकिस्तानात त्यांनी नवाज शरीफच्या वाढदिवसाला जाऊन खाल्ला होता त्याची आठवण येते। पाकिस्तानात जाऊन बिन बुलाए मेहमान हे पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक खाणारी लोक हे मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाही, कारण औरंगजेब सुद्धा गुजरातमध्येच जन्मला होता आणि तो जसे हे दिल्लीत गेले तसं औरंगजेब आग्र्यात होता आणि औरंगजेब सुद्धा महाराष्ट्र जिंकण्यासाठी इकडे 27 वर्ष त्यांनी रोड शो वगैरे केले असतील नसतील कल्पना नाही मला, पण जिंकण्यासाठी इकडे 27 वर्ष बसला होता, पण पुन्हा तो आग्र्याला जाऊ शकला नव्हता। 10 वर्षात ज्यांनी नुसत्या थापा मारल्या त्या थापाड्यांना तुम्ही पुन्हा डोक्यावर घेता की थापाड्यांना फेकून देताय आणि त्याच्यावरती देशाचं भवितव्य अवलंबून राहील। जर थापाड्यांना पुन्हा डोक्यावर घेतलं तर पुन्हा थापाच खावे लागतील आणि थापाच ऐकावे लागतील, पण आत्ता जर का यांना फेकून दिलं तर मला असं वाटतं देशामध्ये एक शांतता नांदेल, कायदा सुव्यवस्था आणि लोकशाही राहील, अन्यथा देशासमोर मला असं वाटतं की काळे दिवस आहेत। आजचे दिन होते ते काय आले नाही, पण आता कदाचित काळे दिवस येऊ शकतात। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी असताना पंतप्रधान आपल्या शिवसेनेला म्हणजे माझ्या शिवसेनेला, जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली, जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं, तिला नकली सेना म्हणतात। ह्याचा अर्थ उघड आहे की निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे, लवादाने सुद्धा ते म्हणतील तसंच काम केलेलं आहे। आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आम्हाला हे चिन्ह किंवा नाव देऊ नये असा अप्रत्यक्ष दबाव हे आपले प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालयावरती आणतात की काय असा प्रश्न पडलेला आहे। आणि याविषयी आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते अतुल भातखळकर जी। गुड मॉर्निंग अतुल जी। खरं तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही जी मुलाखत दिलेली आहे त्यांनी अनेक मुद्द्यांना घेऊन तुमच्यावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत। सगळ्यात आधी त्यांनी म्हटलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात फिरतात, त्यांनी गल्लीतही फिरावं, महाराष्ट्राचं प्रेम आणि शाप काय असतं हे अनुभवावं। या सगळ्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया? मुळामध्ये उद्धव ठाकरेंनी सगळं ताळतंत्र प्रचाराच्या निमित्ताने सोडलेलं आहे आणि आज त्यांनी माननीय मोदीजींची, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर भेट दिली, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची मुद्रा ही देशाची मुद्रा केली, देशाच्या आरमाराची मुद्रा केली, छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त असणाऱ्या आणि त्यांच्या विचारांवर चालून पाकिस्तानच्या दहशतवादाचा खात्मा करणाऱ्या नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी करण्याचा प्रयत्न करणं, याचाच अर्थ उद्धव ठाकरेंनी ताळतंत्र नव्हे तर लाज लज्जा पूर्णपणे सोडलेली आहे आणि ते किती हताश निवडणुकीच्या पराभवामुळे झालेले आहेत हेच त्यांच्या वक्तव्यावरनं स्पष्ट होतंय। महाराष्ट्रासह उभा भारत आज माननीय मोदीजींच्या पाठीशी उभा आहे। 45 पेक्षा जास्ती जागा महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळत आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचे बगलबच्चे अशी बेताल खोटी बडबड ते करतायत। लोक माननीय मोदीजींच्या सुशासनाचा अनुभव घेत आहेत। 10 वर्षामध्ये एक बॉम्ब विस्फोट या देशात झाला नाही। उद्धव ठाकरे ज्या राहुल गांधींच्या मांडीवर जाऊन बसलेत त्या राहुल गांधींच्या काँग्रेसने मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं पाप केलं होतं। याच राहुल गांधींनी हिंदू दहशतवाद असा बागुलबुवा उभा केला होता आणि त्यामुळेच आज उभाटाचे उमेदवार बॉम्बलास्टच्या आरोपींना बरोबर घेऊन आपला प्रचार करतायत
अल्पसंख्याकांच्या दाड्या कुरवळत आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मात्र त्यांनी याविषयी औरंगजेबाचा बोलण्याचा मुद्दा देखील उपस्थित केलेला आहे की हा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकतो का? कुठला मुद्दा? औरंगजेब. औरंगजेबाचा मुद्दा कोणी उपस्थित केला? औरंगजेबाच्या रस्त्याचं नाव बदललं कोणी? ते माननीय मोदीजींनी बदललं. उद्धव ठाकरे ज्या राहुल गांधींच्या मांडीवर जाऊन बसले आणि ज्या प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर त्यांनी युती करण्याचा प्रयत्न केला होता, ते प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस आणि राहुल गांधी औरंगजेबावर फुलं उधळत आहेत. त्यांच्या मते औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झालाय. ज्या मोदींनी औरंगजेबाचं नाव पुसून टाकलं आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे बेताल बडबड करतायत. महाराष्ट्राची जनता त्यांना कठोरातली कठोर शिक्षा या निवडणुकीच्या माध्यमातून दिल्याशिवाय राहणार नाही, हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावं. आणि माझी त्यांच्या नातेवाईकांना विनंती आहे की लवकरात लवकर उद्धव ठाकरेंना एका चांगल्या सायकॅट्रिकला दाखवण्यात यावं, अशी माझी त्यांच्या नातेवाईकांकडे मागणी आहे. धन्यवाद अतुल भातखळकर जी आपल्या